आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। आज विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन। खूप वर्ष झाली माझी राजकारणाची सुरुवातच ही विद्यार्थी सेनेतून झाली आणि त्याच्यातलं काम करत 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 घडत 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 आज इथपर्यंत आलो। अमित आणि त्याचे सगळे सहकारी उत्तम काम करतील अशी अपेक्षा आहे, आशा आहे। आणि या सदस्य नोंदणीला देखील भरघोस प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो। आज एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर आज इतक्या लगेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर लगेच इतक्या लवकर विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आलाय। हे विद्यार्थ्यांचं आंदोलन का झालं, कशासाठी झालं हे आपण बोलूच। परंतु मी ज्या वेळेला कामाला सुरुवात केली त्यावेळेला काळ वेगळा होता, विषय वेगळे होते, आत्ताचे विषय वेगळे आहेत। त्यावेळेचा तरुण वेगळा होता, आत्ताचा तरुण वेगळा आहे। तेव्हाचे विद्यार्थी वेगळे होते, आत्ताचे विद्यार्थी वेगळे आहेत। आम्ही जो काळ पाहिला तो टेलिग्राम पासून ते इंस्टाग्राम पर्यंत पाहिला। आणि आत्ताच्या ह्या सगळ्या काय ठीक आहे जेनझी म्हणजे 97 पासून जे जन्माला आले ते 2011 पर्यंतचे, बरोबर ना? 12 पर्यंत तेच ते। मुलांचं म्हणणं काय, या मुलांना काय हवंय? आपण हे जेनझी करतोय, इंग्रजी बोलणारी फक्त जेनझी नसतात। माझी विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकार्यांना माझी विनंती आहे, जेनझी 97 नंतर जन्माला आलेले 2011 पर्यंत 12 पर्यंतची मुलं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पण आहेत। मुंबई पुण्याचे दिल्लीचे फक्त जेनझी नसतात किंवा नाहीत। त्या मुलांच्या अपेक्षा काय आहेत, आशा काय आहेत, यांना काय हवंय, मला असं वाटतं ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। काही जुन्या ज्या काही भ्रामक कल्पना ज्या होत्या मला असं वाटतं त्याही आता आपण सोडून दिल्या पाहिजेत। आमच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेला लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते। एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली। प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो। आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री, काय बोलतोय आपण, काय चाललंय, जग कुठे चाललंय, आपण काय बोलतो? आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार। कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत। कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे, तिथेही काही नाही झालं।
तिथेही काही नाही झालं. आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार? ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत. आत्ताच मी एक पंतप्रधानांचं आत्ता नवीन आत्ता आलेलं काहीतरी एक निवेदन आत्ता मी पाहून आलो. ज्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे. मला मान्य आहे. कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं. मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा. महात्मा गांधींपासून जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही. मला ज्या गोष्टी कानावरती येतात, आज अनेक कलाकार आहेत महाराष्ट्रामधले, अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात बाबा बोलायलाच नको, काही लिहायलाच नको, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात. ही यांचीच माणसं भरलेली आहेत. मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून. हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे जी काही ट्रोलच्या टीम्स आहेत यांनी ह्या ज्या गोष्टी सुरू केल्या, याच्यातनच हे ज्याला म्हणतो ना आपण, जे तुम्ही पेराल तेच उगवेल, तेच आलं अंगावर तुमच्या. पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले. चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुम्ही पक्षातल्या, तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? हे विद्यार्थी तरुण तिकडे तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठी मारले, लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? आणि मला असं वाटतंय की हे मूळ हे काय झालंय, नीटची परीक्षा हे कारण आहेच. हे प्रत्येक ठिकाणी त्याला जे काही जो काही रिस्पॉन्स मिळाला, सगळेच काही विद्यार्थी होते, तरुण होते, अनेक जे विद्यार्थी दशेतनं बाहेर आलेले आहेत, अनेक तरुण होते, अनेक तरुणी होत्या. हे का आले रस्त्यावरती? त्याचं कारण सभोवतालचं वातावरण. आज अनेकांना वाटलं की हे फक्त नीटची परीक्षेचे पेपर फुटले, हे कारण होतं त्या आंदोलनाचं. पण त्या आंदोलनाने जे रौद्र स्वरूप धारण केलं त्याचं कारण हे आजूबाजूचं इतक्या वर्षांचं साचलेलं जे काही आहे ना, मला फुटपाथवर चालता येत नाही, माझ्याकडे पाणी तुंबलेलं असतं, माझ्याकडे बागा नाहीत, माझ्या लहान मुलांना खेळायला व्हायला मैदानं नाहीत, बाहेर कुठे घेऊन जायला जागा नाही, शिक्षण झालंय, नोकऱ्या मिळत नाहीयेत, सगळ्या कंपन्या खासगी लोकांना दिल्या जात आहेत, एकाच उद्योगपतीवरती मेहरबानी सुरू आहे, त्यालाच सगळी जंगलं दिली जात आहेत, त्यालाच सगळ्या जागा दिल्या जात आहेत. जेव्हा कधी बघावं त्यावेळेला या देशामध्ये फक्त निवडणुका सुरू आहेत, आमदार खासदार फोडले जात आहेत, 50-50, 100-100 कोटी. डिजिटल इंडिया, तुमच्याकडचे पैसे हे सगळे काय, ते सगळे काय डिजिटलाइज केलेत वगैरे वगैरे, काय 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 ज्या गोष्टी सगळ्या आता झाल्या. हे आमदार खासदार फुटतात त्यावेळेला कुठे कार्ड कुठे स्वाईप करतात?
हा? उलटा उलटा कार्ड स्वाईप. पैसे कुठे देतात मग? हे सगळं जे आहे हे सगळं साचलंय. हे सगळं साचलंय. सगळ्या गोष्टींचा उद्रेक आता बाहेर येतोय. तो येणार, अजून येणार. हा विषय कोणाला तरी सत्तेवरनं खाली खेचणं आणि कोणाला तरी सत्तेवरती आणणं हा एवढ्या पुरता मामूली विषय नाहीये. हा देशाचा विषय आहे. हा देशाच्या भविष्याचा विषय आहे. देशातल्या विद्यार्थ्यांच्या, तरुणांचा भविष्यातला विषय हा. काय होणार आहे त्यांचं? आज माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये, देशातल्या आज ग्रामीण भागामधला तिकडचा तरुण, तिकडच्या तरुणी काय करत असतील दिवसभर? काय विचार करत असतील? तिकडचा तरुण ज्यावेळेला विचार करत असेल की बाबा माझ्या बाजूच्या घरामध्ये एकाने, शेतकऱ्यांनी, माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या अंत्यविधीसाठी तो मुलगा जाणार, विचार काय करणार? हे माझ्या वडिलांच्या मनामध्ये येऊ नये. मग याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? मग मी शहरात गेलं पाहिजे. मग शहरात गेल्यावरती काय होणार माझं? मला कुठून नोकरी मिळणार? मला कुठून शिक्षण मिळणार? माझं पुढे काय होणार? शहरांची परिस्थिती बघा. या सरकारने येऊन सांगितलं होतं आम्ही स्मार्ट सिटी करणार. कुठे आहेत त्या स्मार्ट सिटीज? आमच्याकडे रस्ते, पूल, जे काय ब्रिजेस जे काय बांधले जात आहेत, आपण त्याला विकास म्हणतोय. आपली शहरं ही राहण्यायोग्य आहेत का? इथपासून सगळी सुरुवात आहे ना. जर शहरातल्या लोकांना राहायला जर समजा त्रास होत असेल तर महाराष्ट्रातल्या, देशातल्या ग्रामीण भागामधनं जी लोक शहरामध्ये येत आहेत, कुठे राहणार आहेत? काय होणार या शहरांचं? आता एक जस्ट तुमच्यासाठी म्हणून एक आकडा म्हणून आणलाय. आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती हे वर्तमानपत्रांमध्ये आलेलं, वेबसाईटवरनं काढलेलं, अनेक गोष्टींमधनं आलेलं, हे त्याच्यातनं मी हे तुमच्या समोर मांडतोय. आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती काय आहे? देशातील 1,00,000 शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही. 1,00,000. 15,000 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. 2004 मध्ये 8,00,000 शिक्षकांची पदे जी रिक्त होती ती 2026 मध्ये ही संख्या 10 लाखावरती पोहोचलेली आहे. शिक्षक हवे 10 लाख. 23 ला जॉईंट एंट्रन्स एक्झाम परीक्षार्थ्यांसाठी फक्त 1,00,000 जागा उपलब्ध आहेत. 2014 मध्ये 3,00,000 विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले होते. 2014 ला 3,00,000. तर 2026 मध्ये ही संख्या 9,10,000 वरती पोहोचली. आज इतकी मुलं परदेशात जात आहेत. का परदेशात जात आहेत? मी 2014 साली मी एक डॉक्युमेंटरी केली होती, छोटीशी एक फिल्म केली होती 16 मिनिटाची. आपण जरूर बघा, युट्यूब वरती आहे. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की शिक्षण इथे पण मिळू शकतं, नोकरी कदाचित इथेही मिळू शकते. ही मुलं परदेशात का जात आहेत? सगळी मुलं परदेशात जात आहेत याचं कारण सभोवतालचं वातावरण. मी माझ्या घरातनं बाहेर पडल्यावरती मला आनंद मिळाला पाहिजे की मी काय शहरामध्ये राहतोय, काय सुंदर रस्ते आहेत, काय चांगले फुटपाथ आहेत, काय चांगल्या बागा आहेत, काय चांगली मैदान आहेत, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. मला प्रत्येक गोष्टीला वाव आहे. मग आमच्याकडे ही गोष्ट का नाहीये? कित्येक चित्रकार, कित्येक खेळाडू आज आमच्या ग्रामीण भागामध्ये आहेत. वावच नाही. काय करायचं पुढे माहिती नाही. कोणाला भेटायचं कल्पना नाही. हे जे सगळं साचलंय ना, हे साचलेलं सगळं बाहेर येतंय.
नीटचे पेपर फुटण्याचा राग आहेच, पण हे जे बाकीचं जे साचून ठेवलेलं आहे ना, त्याचं काय करणार आहात? दोन 2014 मध्ये परदेशातील शिक्षणावरती भारतीयांनी, परदेशात जे गेले लोक 2014 मध्ये, त्या भारतीयांनी किती पैसे खर्च झाले त्यांनी स्वतःहून जे खर्च केले, म्हणजे आपल्या देशातनं जे बाहेर पैसे गेले ते किती गेले, तर ते 79,500 कोटी खर्च झाले. 79,500 कोटी. आज हा खर्च वाढून, आज 2026 मधली गोष्ट बोलतोय, किती वरती गेलाय, तर तो 5,85,000 कोटी वरती गेलाय. म्हणजे 5,85,000 कोटी हे आपल्या देशातनं आपली मुलं बाहेर शिक्षणासाठी गेलेत, त्यांच्या आई वडिलांनी जो खर्च केलाय तो 5,85,000 कोटी आपल्याकडनं परदेशात गेलेले आहेत. हजारो उद्योगपती, हा आता लोकसभेमधला आकडा आहे, हजारो उद्योगपती आपला सगळा बोजा बिस्तारा गुंडाळून परदेशात निघून गेलेत. अहो एवढं कशाला? ज्यांनी मोदींवरती चित्रपट काढला होता, नरेंद्र मोदींवरती चित्रपट, आणि ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची ज्यांनी भूमिका केली होती तो विवेक ओबेरॉय, तो दुबईमध्ये राहायला गेला. दुबईचा नागरिक आहे तो भारतात राहत नाही. मोदीजींनी खूप चांगलं काम केलंय, मोदीजी देशाला मोठं करतायत, मोदीजी देशामध्ये काय 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 उद्योग आणतायत, हे आणतायत वगैरे वगैरे, अशी मुक्ता फळं जी आता केली. तो कोण? आर माधवन, माधवन ना, तो आर माधवन. विचारा कुठे राहतो हा आर माधवन? दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. त्यांना जर समजा या देशाबद्दल आहे प्रेम, या देशातल्या पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे, ते विकास करतायत, हा जर समजा ह्यांना विश्वास आहे, हे परदेशात का जाऊन राहतायत? हे परिवारासकट दुबईला जाऊन का राहतायत? इथे येणार, स्पॉन्सर फिल्म मध्ये काम करणार, गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड फिल्म मध्ये, ते धुरंधर बिरंदर, आणि मग इथून करून जाणार परत दुबईला. देशात खूप चांगलं चाललेलं आहे, मी चाललो दुबईला. ही माणसं दुबईला जात आहेत. या मुलांचं काय घेऊन बसलोय आपण? दोन 2004 मध्ये काँग्रेस सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला शिक्षणावरती खर्च किती होता? 3.2%. आज 2026 मध्ये तो किती आहे? 2.8%. म्हणजे शिक्षणावरती जेवढा खर्च व्हायला पाहिजे, अमेरिकेमध्ये जाऊन बघा, युरोपमध्ये जाऊन बघा, शिक्षणावरती काय प्रकारचा खर्च करतायत. आज त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना त्यांची स्वप्न, त्यांना काय म्हणायचंय, त्यांना काय सांगायचंय, त्या प्रत्येक गोष्टींसाठी, प्रत्येक स्वप्नांसाठी त्यांच्याकडे वाटा आहेत. आज पंतप्रधान सांगतायत, त्यांच्या निवेदनामध्ये बोललेत की ही विद्यार्थी हे सगळे जे आहेत हे चुकीच्या रस्त्यावरती भरकटलेले आहेत. चुकीच्या रस्त्यावरती. मी एक ओशोंचं एक वाक्य ऐकलं, मी वाचलं होतं ज्यावेळेला, मी त्यातलं एक वाक्य होतं ओशोंचं, फार छान वाक्य होतं. आणि त्याच्यामध्ये असं म्हणाले ते कि कौन कहता है कि इस देश का युवक गलत रास्ते पे भटक रहा है? रास्ता बनाने वालों ने ही अगर गलत रास्ता बनाया है तो युवकों को क्यों टोकते हो? ते चुकीच्या रस्त्यावरती नाही आहेत. त्यांच्या अशा अपेक्षा, महत्वाकांक्षा या सगळ्या मारल्या जात आहेत. मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो. या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार?